अलीपुर से भीमराव जगताप साहब लिखते हैं, बातें ज़बां से बातें ज़बां से बातें ज़बां से कि बातें ज़बां से वफा और ईमान की करो, कि बातें ज़बां से वफा और ईमान की करो, इज्जत और कद्र हमेशा ज्ञान की करो। संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भगवान से नहीं, पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। पूजा ही करनी है तो संविधान की करो, कि पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। लेकिन जी 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 अंशु चौहान महोदय यांच्याकडनं 100 रुपये आले, फार फार आभारी आहे। कि पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। लेकिन 2019 में जब मोदी जी दूसरी बार पंतप्रधान बने, संविधान की बहुत बड़ी प्रतिमा संसद में लगाई गई और संसद की पूजा अर्चना की गई। मेरे भाइयों, बहुत बड़ा ये बहुजनों के साथ ये दिखावा किया गया था। लेकिन एक नौजवान शायर लिख रहा है, संविधान किस लिए है? पूजा अर्चना करने के लिए नहीं। संविधान किस लिए है जरा सुने, कि हुनर कलम का भीम जी ने हमको लड़ने दिया है। हुनर कलम का भीम जी ने हमको लड़ने दिया है और समतावाद की राह से आगे बढ़ने दिया है। संविधान को भागवत गीता ना बनाओ प्रणय, संविधान भीम ने पूजने नहीं बल्कि पढ़ने दिया है। संविधान पूजने नहीं बल्कि पढ़ने दिया। कि संविधान भीम ने पूजने नहीं बल्कि पढ़ने दिया है। इसलिए कहना है मेरे भाइयों की या देशातील मनोवादी या देशाचं संविधान बदलवण्याची वाट आवासून पाहत आहे। मनोवादी संविधान बदलवण्यासाठी तयार आहे। इकडे संविधान मनोचं संविधान लिहून तयार झालेलं आहे आणि इकडे बाबासाहेबांचं संविधान हटवण्याची तयारी यांची चालू आहे। म्हणून माझ्या भावांनो आता वेळ आलेली आहे जागे होण्याची आणि म्हणून हा उमेश बोलतो काय की वैरी तयारी आहे। एक शब्द का माझ्या भावाने रिदम से लाऊड रखो मेरा भाई, रिदम पेक्षा जास्त आवाज। या राजा काकाची ढोलकचा आवाज थोडासा कम करून टाक, जास्त जेवून राहिला। लहानसाच माणूस आहे पण अशी ढोलक वाजवते खतरनाक, जोरदार टाळ्या वाजव माझ्या काकासाठी। वरी तयारी आहे, वरी तयार आहे, वरी तयार आहे, वरी तयार आहे, वरी तयार आहे, होणार वार आहे, होणार वार आहे, होणार वार आहे, होणार वार आहे। संविधान बदलवण्यासाठी वैरी तयार आहे।
आणि वारंवार होत आहे. बघा आता 22 तारखेला राम मंदिरात अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली. बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा झगडा 70 वर्ष चालला. जेव्हापासून हे वाद होत होते, पण यांचा खटला कुठे गेला? न्यायालयात. संविधानानं यांना राम मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली संविधानामुळं. आणि म्हणून हर छोटा बड़ा इंसान झुकता है संविधान के आगे. हर छोटा बड़ा इंसान झुकता है संविधान के आगे. कारण जर तुमच्यावर अत्याचार अन्याय झाला तर तुम्हाला या देशाचा कोणताही धर्मग्रंथ तुम्हाला वाचवणार नाही. जर तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्हाला फक्त एकच ग्रंथ वाचू शकतो आणि तो म्हणजे भारतीय संविधान. कारण या देशात तुम्ही सुरक्षित बसले आहात फक्त संविधानामुळं. या देशात गंगा नदी वाहते म्हणून तुम्ही सुरक्षित नाही. या देशात गंगा नदी वाहते म्हणून तुम्ही सुरक्षित नाही. या देशात हिमालय पर्वत आहे म्हणून तुम्ही सुरक्षित नाही. अरे या देशात माझ्या बाबासाहेबांचं संविधान लागू आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आणि म्हणून हा उमेश बोलतोय की हर छोटा बड़ा इंसान झुकता है संविधान के आगे और इस देश का काल्पनिक विधान झुकता है संविधान के आगे. राम मंदिर का फैसला जब कोर्ट में हुआ तब ये साबित हुआ कि भगवान भी झुकता है संविधान के आगे. है कि नहीं? वरी तैयार आहे होणार वार आहे. 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 फाडले जाईल परिधान. फाडले जाईल परिधान. परिधान म्हणजे वस्त्र, आपले कपडे. चंद्रकांतजी धोटे यांच्याकडनं 100 रुपये आले, आभारी आहे. अरे मनुवादी आपले कपडे फाडण्यासाठी तयार आहे. वरी तयारी आहे. वरी तैयार आहे. वरी तैयार आहे. वरी तैयार आहे. वरी तैयार आहे. होणार वार आहे. होणार वार आहे. होणार वार आहे. होणार वार आहे. वरी तयारी आहे होणार वार आहे. फाडले जाईल परिधान. फाडले जाईल परिधान. या रे या वाचवा आज संविधान. या रे या वाचवा आज संविधान. या रे संविधान वाचवण्यासाठी कोण कोण तयार आहे? जरा हात वर करून दाखवा मला. कोण कोण बाबासाहेबांचे लेकरं संविधान वाचवण्यासाठी तयार आहे? वा वा वा. बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी सर्वच लोक इथे तयार आहे. कारण क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ. दादा शेर सुनना. क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ और सच्चे बेटे का यहाँ हौसला दिखा सकता हूँ और भारत का संविधान बचाने के लिए प्रणय मैं अपने अकेली औलाद को जंग में ला सकता हूँ. वरी तैयारी आहे होणार वार आहे. फाडले जाईल परिधान. फाडले जाईल परिधान. या रे या वाचवा आज संविधान. 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 या रे या.
श्रद्धावान बुद्धोपासिका बबिताताई दाभे यांच्याकडनं 500 रुपये मिळाले. या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वाचवा आज संविधान. आज संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एक होण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एक होण्याची गरज आहे म्हणून बोलायचं आहे. या रे या वाचवा संविधान. 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 या रे या वाचवा. या रे या वाचवा आज संविधान. आज संविधान वाचवण्यासाठी आज समाज माझा झटतो आहे. कारण पण काही लोक आताही झोपलेले आहे. झोपीचं सोंग करत आहे. अरे झोपलेल्या माणसाला उठवता येते. झोपलेल्या माणसाला उठवता येते पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवता येत नाही. म्हणून जे झोपीचं सोंग करत आहे अशा माणसांसाठी या 4 ओळी देतोय की येणारी 2024 ची निवडणूक आहे ना, हे शेवटची आपली निवडणूक असणार आहे. लक्षात ठेवा जर. कारण येईल अशी अवस्था की आपले जगणे कठीण होईल. अरे येईल अशी अवस्था की आपले जगणे कठीण होईल आणि अन्यायाच्या विरोधात बोलणे कठीण होईल. अरे बाबासाहेबांचं संविधान जर का वाचवलं नाही ना, अबे मरणाची भीक मागा आणि मरणे सुद्धा कठीण होईल. म्हणजे संविधान बदलवण्याची भाषा करता 2014ला तो अनंतकुमार हेडगे तो म्हणे की आम्ही सत्तेत आलो बाबासाहेबांचं संविधान बदलवण्यासाठी. तर त्या अनंतकुमार हेडगेला हा उमेश बोलतोय, अबे हेडगे शांत झोपलेल्या या वाघांना तू मेला समजलास काय र? अबे हेडगे शांत झोपलेल्या या वाघांना तू मेला समजलास काय र? आणि बाबा भीमाच्या औलादीला उकसवून राहिलास काय र? संविधान बदलवण्याकरता आला म्हणतो हेडगे, पण संविधान का तुझ्या बापाची चड्डी बनवून समजलास काय रे? जे म्हणतात संविधान बदलवायचं आहे. कवाडे सरांनी सांगितलं की जो संविधान बदलवण्याची जो म्हणतो संविधान जुनं झालंय, त्यांना हा उमेश सुद्धा बोलतोय की जर या देशाचं संविधान जुनं झालं असेल तर त्याच्या माझा नवरा सुद्धा जुना झालाय, तो सुद्धा त्याने बदलवायला पाहिजे, आहे की नाही? म्हणून त्या मनुवाद्यांना हा उमेश बोलतोय की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? झोपीचं सोंग करू नका. जागृत लोक आहे तुम्ही, आहे ना? हा, तुम्ही झोपीतून उठलेले आहे म्हणूनच हा एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. हा की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? जरा ताकद से. आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? समुद्राचे पाणी मोजायला माप आहे का? मनुवादी संविधान बदलवायचे म्हणतात, पण दुसरं संविधान लिहिण्यासाठी दुसरा बाप आहे का? कमी वेळात जास्त गाणे झाल्या पाहिजे असं शैलेश भाऊने मला सांगितलं. पण जोपर्यंत गाण्यात प्रबोधन होणार नाही तोपर्यंत त्या गाण्याला काहीच अर्थ राहत नाही. कारण कवी खूप मेहनतीनं गाणं लिहितो. त्या गाण्याचं सोनं झालं पाहिजे. पहिलं कडवे का जास्त गाणे ऐकायचे आहे तर पुन्हा प्रोग्राम ठेवा, ऐक नाही शैलेश भाऊ? तसं मी दुसऱ्यांदा आलोय कोविडीत. मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो जेव्हा पहिला झाला होता तेव्हा. ये मेरी दूसरी बार, लेकिन तब उतनी पब्लिक भी नहीं थी. आज मौका भी है, दस्तूर भी है. पहिला शेर सुने. स्वातंत्र्य, समता ही लोकशाही
बघा मी प्रत्येक गाण्यात माझी अलग छाप सोडण्याचा प्रयत्न करतो क्योंकि मैं बना ही इसलिए हूं. स्वातंत्र्य ये आपली काहीतरी आपली गोष्ट असल्या पाहिजे प्रत्येक गाण्यात. ये मेरी बात. स्वातंत्र्य समता ही लोकशाही, स्वातंत्र्य समता ही लोकशाही, रमा भीमाची आहे पुण्याई. आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई. स्वातंत्र्य समता आणि लोकशाही रमा भीमाची आहे पुण्याई. बघा बाबासाहेबांना संविधान लिहिलं. संविधान लिहिण्यामागं रमाईचा सुद्धा खूप मोलाचा वाटा होता. सविता कबीर यांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा होता. पण सविता आईला हा समाज विसरलेला आहे. असो आपला हा विषय नाही. पण मला जे बोलायचं आहे तुम्ही या गोष्टीवरून समजू शकता. कारण माई साहेबांचं नाव प्रोग्राममध्ये कोणीच घेत नाही. पण माई साहेब तेवढ्याही वाईट नव्हत्या. कारण जेव्हा बाबासाहेबांना गरज होती, बाबासाहेबांना एका सेविकेची गरज होती आणि त्या मातेनं आपलं आयुष्य बाबासाहेबांसाठी घालवलं. ऐका पहिलं कडवं. स्वातंत्र्य समता ही लोकशाही, स्वातंत्र्य समता ही लोकशाही, रमा भीमाची आहे पुण्याई. आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई. मन ही ताट झाली, मनही ताट झाली, मनही ताट झाली, मनही ताट झाली. नवी पहाट आली, नवी पहाट आली, नवी पहाट आली, नवी पहाट आली. मन ही ताट झाली, नवी पहाट आली, झालं ना हिरव हिरवरान. बाबासाहेबाच्या पुण्याला झालं ना हिरव हिरवरान. या रे या, या रे या, वाचवा आज संविधान. या रे या, वाचवा 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 संविधान. अरे या वाचवा आज संविधान. कारण मनुवादियों उन मनुवादियों से कहना है, मनुवादियों तुम सुई मांगोगे तो हम तीर देंगे. दादा शेर सुना कि तुम सुई मांगोगे, ऐ मनुवादियों तुम सुई मांगोगे तो हम तीर देंगे, और बुद्ध की शरण में आओगे तो खीर देंगे. कि तुम सुई मांगोगे तो हम तीर देंगे, और बुद्ध की शरण में आओगे तो खीर देंगे. कब तक चलेगी गवई आंख में चोली, संविधान को छेड़ोगे तो हम चीर देंगे. संविधान को छेड़ोगे तो हम चीर देंगे. क्यों? क्योंकि हम हैं जय भीम वाले, दिल से दिल मिलाने वाले हैं. बबिता ताई दाभे यांच्याकडनं पुन्हा 500 रुपयाले जोरदार टाळ्या वाजवा. कि हम हैं जय भीम वाले, दिल से दिल मिलाने वाले हैं. हम हैं जय भीम वाले, दिल से दिल मिलाने वाले हैं, और हक उनके बिन मांगे देने वाले हैं. कि हम हैं जय भीम वाले, दिल से दिल मिलाने वाले हैं, हक अधिकार उनके बिन मांगे देने वाले हैं. ऐ मनुवादियों हमको आजमाने का जिक्र ना करना, क्योंकि हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. आहे की नाही? आम्ही खानदानी तलवार चालवणारे, आम्ही त्या 500 शूरवीरांचे आम्ही वारस आहोत. ज्या 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला. आणि म्हणून तर म्हणतो आम्ही 28,000 भागेला 500 करा तुम्ही, उत्तर पहा किती दे. म्हणून महानंद भगत म्हणतात की मनुवाद्याच्या वादळात आम्ही आमचे बचपन पाहिले.
मनुवाद्याच्या वादळात आम्ही आमचे बचपन पाहिले, झूटपणाला नमविणारे आम्ही आमचे सचपन पाहिले. अरे भीमा कोरेगावचा इतिहास विसरला का रे महानंदा? अबे जा, तुझ्या सारखे तर आम्ही 56 पाहिले. जयेंद्रजी दुपारे आणि टुनटुन दुपारे भंडारा यांच्याकडनं 100 रुपये आणि तसेच राजेश गजबे कोहडी यांच्याकडनं 100 रुपये आले. फार फार आभारी आहे. आणि या सर्वांचं म्हणणं आहे काय, स्वातंत्र्य समता ही लोकशाही, स्वातंत्र्य समता ही लोकशाही, रमा भीमाची आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई, आहे पुण्याई. मन ही ताट झाली, मन ही ताट झाली, नवी पहाट आली, मन ही ताट झाली, नवी पहाट आली. मन ही ताट झाली, नवी पहाट आली. मन ही ताट झाली, नवी पहाट आली. झालं ना हिरव हिरवरात, झालं ना हिरव हिरवरात. या रे या, या रे या, वाचवा आज संविधान. या रे या, वाचवा 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 संविधान. या रे या. दुसरं कडवे का, दुसरं आणि शेवटचं कडवं. जास्त गाणे ऐकवायचे म्हणून दुसरं आणि शेवटचं कडवं. या गीताचे कवी वणीवरून संजय पाटील म्हणतात, गुलामाला जाण गुलामीची झाली, गुलामाला जाण गुलामीची झाली, जगण्याची संजय संधी मिळाली. की गुलामाला जाण गुलामीची झाली आणि जगण्याची संजय संधी मिळाली. तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व संविधानानं बहाल केलं. श्रद्धेचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं. तुम्ही आपापल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकता. अरे जो हजारो वर्षाच्या गुलामीच्या नरकात होता, ज्याला गावात सुद्धा घेतलं जात नव्हतं, त्याला गावात संविधानामुळं आणलं. आणि म्हणून मला जरा बघायचं आहे की इथे उपस्थित असणाऱ्या कोण्या कोण्या माझ्या बांधवांच्या, माझ्या मायमाऊलीच्या घरी संविधानाची प्रत आहे, म्हणजे संविधानाचं पुस्तक कोणाकोणाच्या घरी आहे. जरा हात वर करून दाखवा. मोजकेच हात वर आहे. कायदा लिहिला बापाने पण वाचला नाही लेकाने. माझा हा समाज, आणि कधी कधी माझ्या समाजावर मला गर्व सुद्धा वाटते, कारण दीक्षाभूमीवर तुम्ही लाखोच्या संख्येत येता आणि तिथून ज्ञानाची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी पुस्तकं तुम्ही नेता. माझ्या मायमावल्यांना, माझ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की यावर्षी जर तुम्ही दीक्षाभूमीला गेला तर संविधानाची प्रत जरूर आणा. ज्या जवळपासच्या बुक स्टॉलवर तुम्हाला संविधान मिळेल ते आणा आणि आपल्या घरी संविधानाच्या रोज एका पानाचं आपल्या मुलांना वाचन करून घ्या. हा, आणि इथे सुद्धा स्टॉल लागले आहे, इथे सुद्धा संविधानाची प्रत तुम्हाला मिळेल. संविधानाचं पानाचं एक एक पान जर तुमच्या मुलाच्या पाठांतर झालं तर तुमची मुलं IPS, कलेक्टर, मोठमोठे पोलीस ऑफिसर, SDO, BDO, तहसीलदार झाल्याशिवाय राहणार नाही.
यावर्षी मी सुद्धा माझ्या मुलासाठी संविधानाचं प्रत आणली आणि त्याला सांगितलं, आणि माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा आणावं, कारण विज्ञान अभिमान स्वाभिमान लिया है मैंने, विज्ञान अभिमान स्वाभिमान लिया है मैंने, और पत्थर छोड़कर इंसान लिया है मैंने, मेरे बेटे के कामयाबी के वास्ते प्रणय दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने। जनार्दनजी बागडे यांच्याकडनं 100 रुपये आले। बघा संविधानानं काय झालं कि वो भी कानून था मनु का जिसने जातिभेद फैलाया। इंग्रज येण्याच्या पहिले या भारतात मनुचा कायदा लागू होता। शूद्रांनी जर ब्राह्मणांचे वेद ऐकले तर त्यांच्या कानात शिसं टाकल्या जात होतो गरम। त्यांनी जर चुकून वेद म्हटले तर त्यांची जीभ कापल्या जात होती। जर एका कोण्या बाईचा नवरा जर मेला तर त्या बाईला सुद्धा त्या माणसासोबत जिवंत जाळल्या जात असे। म्हणून 4 ओळी आहे का, वो भी कानून था मनु का जिसने जाति भेद फैलाया। आज एक आदिवासी महिला या देशाची राष्ट्रपती बनवू शकते बाबासाहेबाच्या संविधानामुळे, कि वो भी कानून था मनु का जिसने जाति भेद फैलाया। सती के नाम पर पति के साथ पत्नी को जिंदा जलाया, ये भी कानून है भीम जी का जिसने पूरे भारत को चलाया और सदियों के पिछड़े नारी को राष्ट्रपति बनाया। पण एक ते महिला बरं झालं लवकर मेली तर, जिचं नाव सुषमा स्वराज, जे म्हणे की गीता हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित व्हायला पाहिजे। आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावर, पण संविधानात लिहिलं आहे की संविधान या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे असं मी म्हणत नाही, संविधानात लिहिलं आहे। तुम्ही संविधान वाचा, पहिल्या 1-2 पानामध्येच तुम्हाला समजेल की संविधान या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे। हाँ ये देखिए, भारत का संविधान। मेरा कहना है उन लोगों से जो कहते हैं कि जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता। जिनके, जरा मेरी तरफ देखिए, जिनके उमेश बागड़े हीरो, मेरी तरफ तवज्जो, कि जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता। जैसे कि आसाराम, उसके विचार नेक नहीं थे, कि जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता। और बुद्ध भीम से बढ़कर कोई भी विचारवंत हो नहीं सकता। अरे गीता को राष्ट्रीय ग्रंथ घोषित करने की बात करने वालों, संविधान से बढ़कर भारत में तो क्या पूरी दुनिया में कोई ग्रंथ हो नहीं सकता। इसमें कहना है आखिरी बंद, शेवटचं गडबड, गुलामाला जाण गुलामीची झाली, गुलामाला जाण गुलामीची झाली, जगण्याची संजय संधी मिळाली, 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 संधी मिळाली। मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, मालगाडी आली, मालगाडी आली, मालगाडी आली, मोटार गाडी आली, मालगाडी आली, तरी पण झुकवता कामा। आदरणीय हमारे मार्गदर्शक एडवोकेट मानकर साहब, वो भी इस प्रोग्राम में आए हैं। मैं उनसे इल्तिजा करता हूं कि वो चौरे साहब के साथ आगे बैठे और वकील एक हो जाएंगे, है कि नहीं? सुने, गुलामाला जाण गुलामीची झाली, जगण्याची संजय संधी मिळाली, संधी मिळाली, संधी शुभम भाऊ के जय भीम।
मित्र परिवार समितीतर्फे 100 रुपयाले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या शुभम भाऊसाठी. ऐका, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, महाल माडी आली, महाल माडी आली, महाल माडी आली. मोटार गाडी आली, महाल माडी आली, तरी पण झुकवता कामा. अरे एवढं सारं बाबासाहेबांना दिलं तरी आपला स्वाभिमान विकता. म्हणून आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आदरणीय मनोज राजा गोसावी साहेब म्हणतात कि फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. कि फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, खाने में अगर नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता, नहीं आता. मनोज राजा पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. आणि म्हणून गौतम भाऊ सोमकोर जय भीम मित्र परिवार उत्सव समिती मोळी यांच्याकडनं 500 रुपयाले जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि या सर्वांचं म्हणणं आहे, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, मोटार गाडी आली, महाल माडी आली, महाल माडी आली, महाल माडी आली, महाल माडी आली. मोटार गाडी आली, महाल माडी आली, तरी पण झुकवता कामा, तरी पण झुकवता कामा. या रे या रे या रे या, वाचवा आज संविधान. या रे या, वाचवा संविधान. या रे या, वाचवा संविधान. या रे या, वाचवा संविधान. या रे या. हरीश देशभतार कोहळी आणि शेखर भाऊ रक्षित टेलर यांच्याकडनं 100 रुपये आले. यारे या वाचवा संविधान म्हणून प्रणय म्हणतोय कि अब दोबारा हम हमारा वजूद जलने नहीं देंगे, दोबारा हमारा वजूद जलने नहीं देंगे और मनुस्मृति की रवायत प्रणय चलने नहीं देंगे. बदल देंगे तख्त इस भारत की सियासत का मगर इस भारत का संविधान बदलने नहीं देंगे. या रे या रे या, वाचवा संविधान.